कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। खासगी क्षेत्रात कामाचे तास वाढवण्याचा निर्णय रद्द करा, अशी श्रमिक भारतीय युनियनने मागणी केली आहे। गव्हासाठी संपूर्ण पंजाब, पाकिस्तानमध्ये कलम 144 लागू केलंय। ढोल ताशाच्या गजरात गणरायाला निरोप दिला जाणार। अखेर त्रिभाषा धोरणाच्या समिती सदस्यांची नियुक्ती केली आहे। सरकारने पेन्शन नियमांमध्ये अनेक बदल केलेत। युवराज कोहलीच्या मैत्रीवर योगराज सिंग यांनी स्फोटक विधान केलंय। सय्याराच्या दुसऱ्या भागाबद्दल मोहित यांनी भूमिका स्पष्ट केली आहे। या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत। नमस्कार, मी अनिरुद्ध गद्रे। आज 6 सप्टेंबर, वार शनिवार। तुम्ही ऐकत आहात देशातील नंबर 1 मराठी न्यूज वेबसाईट isakal.com चं पॉडकास्ट। पॉडकास्टची पहिली बातमी आहे श्रमिक भारतीय युनियनच्या मागणीची। राज्य सरकारने खासगी क्षेत्रात कामाचे तास 8 तासांवरून 12 तास करण्याचा निर्णय घेतलाय। हा निर्णय अन्यायकारक असून तो रद्द करण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे श्रमिक भारतीय युनियनचे नेते रमेश जाधव यांनी केली आहे। कारखाने अधिनियम 1948च्या कलम 65 मध्ये कारखान्यातील कामगारांच्या दैनंदिन कामाच्या तासांची मर्यादा 9 तास होती, ती आता 12 तासांपर्यंत करण्यात आली आहे। या निर्णयाचे पडसाद खासगी क्षेत्रात उमटू लागलेत। सरकारच्या या निर्णयाला जाधव यांनी विरोध केलाय। कामगाराच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर गंभीर परिणाम होईल। कुटुंबियांसाठीचा वेळ कामगारांना देता येणार नाही। कामगाराच्या सामाजिक जीवनावरही परिणाम होईल। त्यामुळे कामगारांची उत्पादकता घटण्याची शक्यता असल्याची भीती जाधव यांनी व्यक्त केली। या निर्णयाचा तातडीने पुनर्विचार करून कामगारांचा 8 तासांचा हक्क अबाधित ठेवावा, अशी मागणी त्यांनी केली आहे। पॉडकास्टची दुसरी बातमी आहे पाकिस्तानात लागू केलेल्या कलम 144ची। पाकिस्तानच्या पंजाब सरकारने गव्हाच्या बाबतीत संपूर्ण प्रांतात कलम 144 लागू केलंय। पंजाब सरकारचं म्हणणं आहे की पुरामुळे पिठाचं संकट निर्माण होणार आहे, त्यामुळे कलम 144 लागू करण्यात आलंय। पाकिस्तानच्या पंजाबमधील 3 नद्या पूरग्रस्त आहेत, ज्यामुळे पुराचा कहर आहे। गव्हाबाबत कलम 144 लागू होताच प्रांतातील चारा गिरण्यांच्या बाहेर सुरक्षा दल तैनात करण्यात आले। सरकारचा असा विश्वास आहे की चारा गिरण्यांमध्ये गहू सर्वाधिक वापरला जातो। चारा गिरण्या गव्हापासून घटक बनवतात आणि जनावरांसाठी चारा तयार करतात। पंजाब सरकारने आपल्या आदेशात म्हटलंय की संभाव्य पीठ संकट टाळण्यासाठी पुढील 30 दिवसांसाठी गव्हावर कलम 144 लागू केलं जात आहे। या आदेशानंतर पाकिस्तानी नागरिक आता फक्त पीठ गिरणीत गहू घेऊन जाऊ शकतात। सध्या पंजाबमध्ये फक्त 1,04,184 मेट्रिक टन गहू शिल्लक आहे। पाकिस्तानला ज्या प्रकारे पुराचा तडाखा बसलाय, त्यामुळे यावेळी गहू उत्पादन शक्य होईल असं वाटत नाही। गव्हाच्या किमतीत होणारी वाढ थांबवण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतलाय। पॉडकास्टची तिसरी बातमी आहे गणपती विसर्जनाची। गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, असा जय जयकार करत ढोल ताशांच्या गजरात आणि गुलालाची उधळण करत लाडक्या गणरायाला निरोप दिला जाणार आहे। लालबागमध्ये मोठ्या प्रमाणात गणेश भक्तांची गर्दी पाहायला होण्याची शक्यता आहे। लाडक्या बाप्पांची मनोभावे पूजा आणि सेवा केल्यावर त्यांना निरोप देण्याची वेळ आली आहे। सध्या लालबागमधील रस्ते गणेश भक्तांच्या गर्दीने फुलून गेल्याचं पाहायला मिळतंय। जगभरात ख्याती असलेल्या लालबागच्या राजाच्या राजेशाही मिरवणुकीला शनिवारी 10 वाजता सुरुवात होणार आहे, तर दुसरीकडे मुंबईचा राजा अशी ओळख असलेल्या गणेश गल्लीच्या विसर्जन मिरवणुकीला शनिवारी 8 वाजता सुरुवात होणार आहे। मुंबईतील अनेक गणपतींची विसर्जन मिरवणूक तब्बल 24 तास चालते। बाप्पाचं मोहक रूप पाहण्यासाठी सकाळपासूनच भक्तांची गर्दी होते। अनेक गणपती बाप्पांची उत्तरपूजा सकाळी पार पडते, त्यानंतर आरती करत विसर्जन मिरवणुकांना सुरुवात होते। ढोल ताशांच्या गजरात गुलाल उधळत बाप्पाला निरोप दिला जातो। पॉडकास्टची चौथी बातमी आहे त्रिभाषा धोरणाच्या समितीची। राज्यातील प्राथमिक शाळांमध्ये
त्रिभाषा धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी 2 महिन्यांपूर्वी स्थापन केलेल्या डॉक्टर नरेंद्र जाधव समितीच्या 7 सदस्यांची नावं शालेय शिक्षण विभागाने जाहीर केली आहे. यात ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर सदानंद मोरे, NSDचे संचालक डॉक्टर वामन केंद्रे यांच्यासह समग्र शिक्षा अभियानाचे राज्य प्रकल्प संचालक संजय यादव यांचा समावेश आहे. सकाळने समितीच्या सदस्यांच्या नियुक्ती होऊ शकली नसल्याने समितीच्या सदस्यांची नियुक्ती कधी या मथळ्याखाली वृत्त 25 ऑगस्ट रोजी प्रसिद्ध केलं होतं. त्याची विभागाकडून गंभीर दखल घेण्यात आली. यामुळे विभागाकडून समितीच्या 7 सदस्यांच्या नियुक्तीचा आदेश जारी करण्यात आला आहे. पॉडकास्टची 5वी बातमी आहे केंद्रीय कर्मचाऱ्यांची. दिवाळीपूर्वी केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठी भेट दिली आहे. केंद्र सरकारच्या कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालयाने युनिफाईड पेन्शन योजनेशी संबंधित नियम अधिसूचित केलेत. हे नियम पेन्शन आणि निवृत्ती लाभांशी संबंधित आहेत. नवीन नियमांनुसार कर्मचाऱ्यांना आता फक्त 20 वर्ष नियमित सेवा पूर्ण केल्यानंतरही निवृत्तीचा लाभ मिळेल. त्यांना पेन्शनचा लाभ मिळेल. पूर्वी ही मर्यादा 25 वर्ष होती, जी कर्मचाऱ्यांकडून बऱ्याच काळापासून कमी करण्याची मागणी केली जात होती. आता सरकारने याकडे लक्ष दिलंय. दिवाळीपूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांना एक मोठी भेट दिली आहे. पॉडकास्टची 6वी बातमी आहे क्रीडा विश्वातून. टीम इंडियाचा माजी स्टार अष्टपैलू युवराज सिंगचे वडील योगराज सिंग यांच्या वादग्रस्त विधानांची मालिका सुरूच आहे. माजी कर्णधार MS धोनी आणि कपिल देव सारख्या दिग्गजांना अनेकदा लक्ष्य करणाऱ्या योगराजांनी आता विराट कोहलीवर हल्लाबोल केलाय. माजी भारतीय वेगवान गोलंदाज योगराज म्हणाले की प्रत्येक जण युवराजला घाबरत होता, कारण तो सर्वात प्रतिभावान होता. यशाच्या पायरीवर कोणतेही मित्र नसतात, तुम्ही एकटे असता. या आयुष्यात जिथे पैसा आणि यश असतं तिथे कोणतेही मित्र नसतात. मी युवराजला हे सांगितलं. भारतीय संघात इतक्या वर्षात युवराजचा फक्त एकच मित्र होता आणि तो होता सचिन तेंडुलकर, जो युवराजला आपला भाऊ मानत असे. तो एकमेव असा व्यक्ती आहे जो सर्वांना यशस्वी पाहू इच्छितो. यश, पैसा आणि प्रसिद्धीच्या शिडीवर कोणीही मित्र नसतात. नेहमीच पाठीत खंजीर खुपसणारे असतात, असं ते म्हणालेत. पॉडकास्टची शेवटची बातमी आहे दिग्दर्शक मोहित सुरी यांची. दिग्दर्शक मोहित सुरी यांचा सय्यारा हा चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून प्रेक्षकांमध्ये प्रचंड लोकप्रिय ठरला. चित्रपटाला मिळालेल्या यशानंतर चाहत्यांच्या मनात सय्यारा 2 कधी येणार असा प्रश्न निर्माण झाला. याबाबत नुकतंच दिग्दर्शक मोहित सुरी यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. अलीकडेच एका मुलाखतीत ते म्हणाले, सध्या दुसऱ्या भागाबद्दल कोणतेही नियोजन केलेले नाही. हा माझ्यासाठी खूप खास क्षण आहे आणि मला तो एन्जॉय करायचा आहे. चित्रपट अजूनही थिएटरमध्ये यशस्वीपणे सुरू आहे, त्यामुळे सध्या सिक्वेलचा विचार केलेला नाही. त्यामुळे सय्याराच्या पुढील भागाबाबत सुरू असलेल्या चर्चांना स्वतः सुरींनी पूर्णविराम दिलाय. हे होतं isakal.comचं पॉडकास्ट, अर्थात सकाळचं पॉडकास्ट. उद्या पुन्हा भेटूयात. हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं जरूर कळवा. त्याला रेटिंग द्या आणि इतरांना रेकमेंड करा. धन्यवाद. स्क्रिप्ट अँड रिसर्च बाय वृषाल करमरकर.